बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे। मी सध्या डोणगाव जवळील कांचनगंगा नदीच्या काठावरती आहे। आपण जर बघितलं तर आज सकाळपासून या नदीला या ठिकाणी मोठा पूर आलाय। त्यामुळे मुंबई नागपूर जो हायवे आहे तो सकाळपासून या ठिकाणी बंद आहे। दोन्ही बाजूने जे वाहनांच्या रांगा आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी मोठा पूर आलाय, त्यामुळे नागरिकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी या जो पूर आहे तो पूर पाहण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे। डोणगावच्या परिसरातील जे घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी घुसल्याचं चित्र आहे। जी कांचनगंगा नदी जी आहे या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यामुळे परिसरातली जी शेती आहे ती शेती सुद्धा या ठिकाणी खरडून गेलेली आहे। काही दिवसापूर्वी या परिसरामध्ये पाऊस नव्हता, पेरणी सुद्धा रखडली होती, मात्र आता या ठिकाणी पाऊस आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला पूर आलेला आहे। डोणगाव जवळील मादनी असेल, आरेगाव असेल या गावांचा सुद्धा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। परिसरामध्ये जे शेलगाव देशमुख गाव आहे त्या गावाला सुद्धा या ठिकाणी पूर आलेला आहे। मुंबई नागपूर हायवेवरती एक पिंपरी सरहद नावाचं गाव आहे जे वाशिम आणि बुलढाणा बॉर्डरवरती आहे। त्या गावाला सुद्धा या ठिकाणी वेढा असल्याचं माहिती मिळत आहे। पुराचा वेढा आहे। समोर जो एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाला सुद्धा या ठिकाणी या नदीच्या पाण्याने वेढा घातल्याचं आपल्याला दिसतंय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर आल्याचं आपल्याला दिसतंय। नागरिकांचा मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। एकंदरीत पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता, पेरणी सुद्धा रखडली होती, मात्र आता या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना या ठिकाणी पूर आलेला आहे। आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्याची परिस्थिती ही डोणगाव परिसरामध्ये सध्या हाताबाहेर आहे। कुठलाही प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही। एखादी जीवितहानी जर का झाली तर त्याला जबाबदार कोण अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तात्काळ प्रशासनाने सुद्धा या डोणगाव परिसरातली जी काही कांचनगंगा नदी आहे त्या नदीच्या परिसरामध्ये येऊन या नागरिकांना सुद्धा या ठिकाणी हटवण्याची गरज आहे, कारण एखादी जीवितहानी जर का झाली तर याला जबाबदार कोण अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TVN मराठी, डोणगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।